चिकन स्वच्छ धुवून त्याला आलं, लसूण, हळद आणि मीठ याचं आपण मॅरिनेशन करून घेणार आहोत. ते घेतलेला आहे दावतचा बासमती तांदूळ घेतलेला आहे 2 वाटी, बारीक उभा चिरलेला कांदा, बारीक उभी चिरलेली मिरची, बारीक चिरलेले टोमॅटो, हळद, लिंबू, 1-2 चमचे दही, बारीक चिरलेली कोथिंबीर, गरम मसाला घेतलेला आहे. इथे घेतलेला आहे बिर्याणी मसाला, लाल मिसळलेली चटणी घेतलेली आहे, आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, कढीपत्ता, तमालपत्र घेतलेला आहे आपण, खडा मसाला, लवंग, मिरं आणि दालचिनी. त्यानंतर घेतलेला आहे हिंग पावडर, तूप, मीठ. अशा पद्धतीने आपण साहित्य पाहिलेले आहे. चला तर आपण बिर्याणीची तयारी करून. कुकर गरम झालेला आहे, यामध्ये आपण घेणार आहोत 1-2 चमचे तेल. तेल गरम झाल्यानंतर हे ॲड करणार आहोत तमालपत्र, खडा मसाला, हिरवी मिरची, आणि घेणार आहोत बारीक उभा चिरलेला कांदा. कांदा लालसर असा आपण भाजून घेणार आहोत. ते आपण घेणार आहोत कढीपत्ता, बारीक 2 चमचे मीठ, कांदा लालसर असा भाजून झालेला आहे. यामध्ये कांदा लालसर भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये आलं आणि लसूण याची पेस्ट ॲड करून घेणार आहोत. आपण टोमॅटो ॲड करणार आहोत, बारीक चिरलेला टोमॅटो, टोमॅटोला पाणी सुटेल इतकंच हा मसाला भाजून घेणार आहोत. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा पावडर, 1 चमचा बिर्याणी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आपण घेतलेली आहे लाल चटणी. ते घेणार आहोत आपण दही, मसाला एकसारखा आपण फ्राय करून घेणार आहोत. अर्धा आपण घेतलेला आहे लिंबाचा रस. मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे. त्यामध्ये आपण मॅरिनेशन केलेलं चिकन ॲड करणार आहोत. यामध्ये आपण हळद, मीठ, आलं लसणाची पेस्ट आपण मॅरिनेट करून ठेवलं आहे ते ॲड करणार आहोत. यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तूप ॲड करणार आहोत. 5 ते 10 मिनिट आपण चिकन वाफवून घेणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये तांदूळ ॲड करणार आहोत. तर आपण हे वाफवून घेणार आहोत 5 मिनिट. चिकन आपलं चांगलं वाफवून झालेलं आहे. बासमती तांदूळ आपण 10 मिनिटं हा तांदूळ भिजत ठेवलेला होता. हा तांदूळ आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत. एक ग्लास आपण पाणी ऍड करणार आहोत. तर आपण आता ह्या कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत.
रेसिपी तुम्हाला कशी वाटली. हा व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. भेटूया आपण अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.